मी रामचंद्र उथळे, आर्वी टेक्निकलचा माजी शिक्षक। मी 1976 ला या शाळेत नोकरीला लागलो। त्यावेळेला ही बॅच आत्ताची जी 87-88 सालाची ही जी बॅच आहे ही त्यावेळेला 10वी ला होती। कालांतरानं माझी या ठिकाणी प्रमोशन वरती 1991-92 साली माझी इथून गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती डहाणू या ठिकाणी पदोन्नती झाली। नंतर बराच गॅप पडला, परंतु या लोकांशी तसा पाहिजे तेवढा संपर्क झालेला नाही। परंतु गेले 3 वर्षापासून ही जी 1987-88 सालची जी बॅच आहे या बॅचने सर्व शिक्षकांना एकत्र आणून त्यांचं मनोगत ऐकलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की त्यांनी हा जो जिवंतपणा ठेवला त्या ठिकाणी शिक्षकांनी त्यांना फार मोठ्या प्रमाणात साथ दिली। गेल्या वर्षी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला म्हणजे खार दांड्याला कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो। त्याच्या आदल्या वर्षी मी उपस्थित होतो। आणि हा जो उपक्रम आहे तो अतिशय चांगला आणि एवढ्या वर्षाची आठवण संबंधित विद्यार्थ्यांनी जिवंत ठेवली आणि त्याला एक मान सन्मान देण्याचा त्यांनी एक प्रयत्न केला। आणि तो मान सन्मान संपूर्ण क्रेडिट या सर्व विद्यार्थ्यांना जातं। मग त्याच्यामध्ये मुली असतील मुलं असतील। माझ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हा कार्यक्रम अतिशय चांगला आणि असं नातं शिक्षक विद्यार्थिनीमधलं नातं हे अतिशय चांगल्या पद्धतीने या लोकांनी डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे। आणि हेच नाही तर अनेक सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून याला फार महत्त्व आहे। आणि अशा गोष्टी आता हे जे विद्यार्थी आहेत हे वयाने सुद्धा मोठे झालेले आहेत, परंतु त्यांनी सुद्धा आपापल्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी ते लोक काम करतात त्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये या लोकांनी चांगल्या प्रकारची भरगच्च अशी प्रगती केलेली आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपापला ठसा उमटवलेला आहे। आणि अशा पद्धतीने जर या लोकांनी जर कार्यक्रम जर केले तर निश्चितपणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा एक शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामधलं जे काही नातं आहे ते जोपासून अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांनी विविध क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या देखील ते सक्षम झालेले आहेत। आणि अशा पद्धतीने हे सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्यामधलं हे जे नातं आहे हे असंच पुढे चालू राहावं। आणि ते चाललं तर खरोखर इतर लोकांनी त्याचा हे घ्यावं, आदर्श घ्यावा आणि अशा प्रकारचे कार्यक्रम करावेत अशी प्रकारची माझी इच्छा आहे। आता सुद्धा हा कार्यक्रम जो आहे तो अतिशय सुंदर सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणार आहे। म्हणून माझ्या शुभेच्छा या कार्यक्रमाला आणि या विद्यार्थ्याच्या पाठीमागे एक शाबासकीची थाप मारून त्यांना एक प्रोत्साहन देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन। आणि माझ्याकडून जर त्यांना काय सहकार्याची अपेक्षित असतील कोणत्याही दृष्टिकोनातून शारीरिक असेल किंवा इकॉनॉमिकली असेल, आय एम रेडी टू हेल्प टू देम। आम्ही त्या सर्वांना मदत करायला तयार आहोत। ही आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मला सुद्धा त्यांची आवडली, त्यांचे विचार आवडले आणि त्यांची जी काही ध्येय धोरणं आहेत ते सुद्धा मला आवडलेले आहेत। तेव्हा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी माझं मत प्रदर्शित केलेलं आहे। धन्यवाद।